महिला दिन म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? शुभेच्छा, ऑफर्स, सेलिब्रेशन, बरोबर? पण या सगळ्या झगमगाटाच्या पलीकडे एक जबरदस्त, खूप मोठा संघर्षाचा आणि तितकाच प्रेरणा देणारा इतिहास लपलेला आहे. तर आज आपण याच दिवसाचा खरा अर्थ काय आहे तो समजून घेणार आहोत. आणि म्हणूनच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की हा दिवस फक्त एक सेलिब्रेशनचा आहे की आपल्या हक्कांसाठी आपल्या अस्तित्वासाठी दिलेल्या एका लांबलचक कठीण लढाईची एक धगधगती आठवण आहे. याचं उत्तर आपल्याला इतिहासातच सापडेल. तर मग सुरुवात करूया त्या दडलेल्या इतिहासापासून. आंतरराष्ट्रीय महिला दिनाची मुळं ही कुठल्या तरी सेलिब्रेशनमध्ये नाहीत, तर ती कामगार चळवळींमध्ये अगदी खोलवर रुजलेली आहेत. ही गोष्ट आहे 1908 सालची. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर तब्बल 15,000 स्त्रिया उतरल्या होत्या. का? फक्त चांगल्या पगारासाठी नाही, तर माणूस म्हणून सन्मानाने जगता यावं ह्यासाठी त्यांनी आवाज उठवला. आणि हीच ती ठिणगी होती ज्याने पुढे जाऊन एका जागतिक चळवळीचं रूप घेतलं. त्यानंतर 1910 मध्ये क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा प्रस्ताव मांडला. मग 1917 मध्ये रशियन महिलांनी भाकरी आणि शांतता अशी घोषणा देत थेट इतिहासच घडवला. आणि या सगळ्या संघर्षानंतर अनेक वर्षांनी म्हणजे 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. आता हा झाला जागतिक इतिहास. पण आपल्या भारतात काय परिस्थिती होती? भारतातील स्त्रीचा इतिहास तर प्रचंड विरोधाभासांनी भरलेला आहे. म्हणजे एकाच वेळी शक्तीचं रूप आणि दुसरीकडे बंधनांची कहाणी. आपण जर प्राचीन भारतात पाहिलं तर स्त्रीचं स्थान खूप आदराचं होतं. तिला शिक्षण घेण्याचा हक्क होता, स्वतःचा पती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं, इतकंच काय तर राज्य करण्याचाही अधिकार होता. गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषींनी तर ज्ञानाच्या बाबतीत मोठमोठ्या पंडितांनाही आव्हान दिलं. पण मग आलं मध्ययुग. परकीय आक्रमणं झाली, राजकीय अस्थिरता वाढली आणि सुरक्षेच्या नावाखाली त्याच स्त्रीवर बालविवाह, सतीप्रथा, पडदा पद्धत अशी एक ना अनेक बंधनं लादली गेली. पण इतका अंधार असूनही काही स्त्रिया दीपस्तंभासारख्या उभ्या राहिल्या. राजमाता जिजाऊ असतील, महाराणी ताराबाई, चांदबिबी किंवा रझिया सुलताना, या रणरागिणींनी राजकारण आणि रणांगण दोन्ही गाजवलं. तर दुसरीकडे संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांनी अध्यात्माच्या मार्गाने समाजाला एक नवी दिशा दाखवली. आणि याच धैर्याचा, याच जिद्दीचा धागा पकडून आपण एका आधुनिक, खऱ्याखुऱ्या गोष्टीकडे वळूया. एक अशी गोष्ट जी ऐकून अंगावर काटा येईल. ही गोष्ट आहे अरुणिमा सिन्हा यांची. अरुणिमा सिन्हा, एक नॅशनल लेव्हलची व्हॉलीबॉल प्लेयर. एका रात्री ट्रेनने प्रवास करत असताना काही चोरांनी तिला चालत्या ट्रेनमधून अक्षरशः बाहेर फेकून दिलं. तिचा एक पाय दुसऱ्या ट्रेनखाली आला आणि पूर्णपणे चिरडला गेला. विचार करा, ती मुलगी रात्रभर त्या रेल्वे रुळांवर रक्ताच्या थारोड्यात तशीच पडून होती. त्या असह्य वेदनेत, त्या परिस्थितीत तिच्या डोळ्यात मरणाची भीती नव्हती, तर जगण्याची एक आग होती, एक जिद्द होती. असं म्हणतात की तिच्या अंगावरून जवळपास 49 ट्रेन्स गेल्या, पण तिने हार मानली नाही. हॉस्पिटलमध्ये जेव्हा ती शुद्धीवर आली आणि तिला कळलं की आपला एक पाय कायमचा गेला आहे, तेव्हा तिने कोणाचीही सहानुभूती स्वीकारली नाही. उलट तिथेच, त्याच बेडवर तिने एक असा निर्णय घेतला जो कोणी विचारही करू शकणार नाही. तिने ठरवलं, मी माउंट एव्हरेस्ट सर करणार. आणि 21 मे 2013 तो दिवस आला. अरुणिमा सिन्हा माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातली पहिली दिव्यांग महिला ठरली. म्हणजे बघा, तिने तिच्या सगळ्यात मोठ्या कमजोरीलाच तिची सगळ्यात मोठी ताकद बनवलं. अरुणिमासारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्या आज यशाचे शिखरं गाठतायत. पण या यशाच्या मागे एक दुसरं वास्तव दडलेलं आहे. एक असं वास्तव ज्याला आपण मोठ्या कौतुकाने सुपर वुमन असं नाव देतो. आज स्त्री कुठे नाहीये. कॉर्पोरेट बोर्डरूमपासून ते फायटर जेटच्या कॉकपिटपर्यंत ती सगळीकडे आहे. कल्पना चावला बनून ती अवकाशात जाते, पी.व्ही. सिंधू, मेरी कोम बनून क्रीडा क्षेत्र गाजवते आणि द्रौपदी मुर्मू किंवा निर्मला सीतारामन बनून देशाचा कारभारही सांभाळते. तिने तिची लायकी प्रत्येक ठिकाणी सिद्ध केली आहे, यात शंकाच नाही. पण या यशासाठी तिला एक किंमत मोजावी लागते. आणि ती किंमत आहे डबल शिफ्ट. नीट समजून घेऊया. पहिली शिफ्ट सूर्य उगवण्याआधी घरात सुरू होते. सगळ्यांची तयारी, घरची कामं. त्यानंतर सुरू होते व्यावसायिक शिफ्ट, म्हणजे ऑफिस, तिथली स्पर्धा, प्रवास, ताण. आणि इथून सुटल्यावर, घरी परतल्यावर सुरू होते तिची दुसरी शिफ्ट, म्हणजे पुन्हा स्वयंपाक, स्वच्छता, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या. या चक्रात
तिला स्वतःसाठी, विश्रांतीसाठी वेळ कुठे मिळतो? आणि याच दुहेरी जबाबदारीच्या धावपळीत एक खूप महत्वाची गोष्ट हरवून जाते. तिचा स्वतःसाठीचा वेळ, तिचा मी टाईम, तिची स्वतःची स्वप्न, तिचे छंद, तिचं आरोग्य, शारीरिक आणि मानसिक दोन्ही, हे सगळं कुठलं कुठे मागे पडतं. मग आता पुढे काय? या इतक्या वेगाने बदलणाऱ्या जगात भविष्यातल्या समानतेचा खरा अर्थ काय असणार आहे? आतापर्यंत आपण डबल शिफ्टबद्दल बोलत होतो, पण आता एक नवीन धोका समोर येतोय, ट्रिपल शिफ्टचा. हे नवीन काय आहे? तर वर्क फ्रॉम होम आणि सततची कनेक्टिव्हिटी. ज्या टेक्नॉलॉजीने मदत करायला हवी होती, तीच आता घर आणि कामाच्या मधल्या रेषा पुसून टाकतीये. आणि यामुळे एक तिसरी म्हणजे ऑलवेज ऑन 24 तास उपलब्ध असण्याची शिफ्ट तयार होतीये. मग प्रश्न हा आहे की तंत्रज्ञान तिला स्वातंत्र्य देतंय की नव्या बंधनात अडकवतंय? आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो. खरी समानता म्हणजे काय? स्त्रीला एक सुपरवुमन बनवणं, जी कधीच थकत नाही, जी सगळं काही करू शकते? की तिला फक्त एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणं? एक माणूस जिला थकण्याचा अधिकार आहे, स्वतःसाठी वेळ घेण्याचा अधिकार आहे आणि तिची स्वप्न जपण्याचा अधिकार आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनीच शोधायला हवं.